नमस्कार, तुम्ही पाहता लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहरकर. बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या काही ऑडिओ क्लिप गेल्या 2 दिवसापासून समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. फक्त ऑडिओ क्लिपच नाही तर एका कैद्यानं लिहिलेलं पत्र देखील व्हायरल झालं आहे. त्यामुळे बीडमधलं कारागृह आहे की कॉल सेंटर असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या व्हिडिओच्या आणि बातमीच्या माध्यमातून आम्हाला पोलीस यंत्रणेची किंवा कारागृह प्रशासनाची प्रतिमा मलिन करायची नाही. मात्र गेल्या 2 दिवसापासून जे काही बीडच्या कारागृहात सुरू आहे ते निश्चितच विचार करायला लावणारं आहे. कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेले कैदी सर्रासपणे बाहेर फोन करतात. त्या फोनची रेकॉर्डिंग होते आणि तीच रेकॉर्डिंग व्हायरल होऊन त्याच्या बातम्या होतात आणि यातून जिल्ह्याचीच नाही तर पोलीस यंत्रणेसह त्या कारागृहाची देखील बदनामी होते. आता या सर्व प्रकरणाची सुरुवात ही त्या ऑडिओ क्लिपपासून झाली असं म्हणता येणार नाही, कारण गेल्या 1.5 वर्षापासून बीडचं कारागृह हे चर्चेचा विषय बनलंय. सुरुवातीला याच कारागृहामध्ये वाल्मिक कराड आणि आठवले गँगमध्ये हाणामाऱ्या झाल्या. त्यामुळे यातील काही कैद्यांना दुसऱ्या कारागृहात पाठवण्यात आलं. या घटनेनंतर याच कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या सतीश भोसलेला बाहेरून चेंडूच्या माध्यमातून गांजा पुरवण्यात आला. हे सर्व प्रकार सुरू असताना कारागृह अधीक्षक म्हणजेच जेलरची बदली झाली आणि या ठिकाणी दुसरे जेलर आले आणि त्यांचं नाव होतं पेट्रस गायकवाड. आता गायकवाड यांनी जेलचा ताबा घेतला तेव्हा जेल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली. ही वृक्षतोड झाल्यानंतर त्याच्या बातम्या झाल्या. ह्या वृक्षतोडीची परवानगी कुणी दिली असा देखील प्रश्न उपस्थित झाला आणि त्यांच्याच काळात जेलमध्ये जेव्हा कैद्यांचं धर्मांतरण केलं जात आहे अशी धक्कादायक माहिती समोर आली तेव्हा या प्रकरणाची चौकशी झाली आणि गायकवाडांना देखील या ठिकाणाहून जावं लागलं. गायकवाड गेल्यानंतर याच कारागृहामध्ये म्हणजे जेलमध्ये दुसरे जेलर आले. त्यामुळे जेलमधील परिस्थितीत सुधारणा होईल असं वाटत असतानाच अचानक ऑडिओ क्लिपचा सिलसिला सुरू झाला. अंबाजोगाई येथील आरोपी अझहर पठाण याने जेलमधून एका व्यक्तीला बाहेर कॉल केला आणि वाल्मिक कराडच्या टोळीकडून मला मारहाण करण्यात आली आणि याच मारहाणीमध्ये माझ्या हाताचं हाड मोडलं असून मला जेल प्रशासनाकडून कुठलीही मदत करण्यात आली नाही. तर याच वाल्मिक कराडच्या टोळीने मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक खुलासा अझहरने आपल्या ऑडिओ क्लिपमध्ये केला. आता जेलमध्ये कैद्याला मारहाण, कारागृह प्रशासनानं त्याला मदत केली नाही तर दुसरीकडे जरांगे पाटलांना गोळ्या घालण्याची धमकी. त्यामुळे हा प्रकार गंभीर असल्यानं अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आणि या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी झाली. आणि पुन्हा एकदा जेलमध्ये नेमकं काय सुरू आहे असा देखील प्रश्न उपस्थित झाला. आता ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर काही तासातच याच अझहरची दुसरी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि यामध्ये याच अझहर नावाच्या कैद्याने जे काही आरोप वाल्मिक कराडच्या टोळीवर केले होते ते सगळे खोटे असल्याचं सांगत जेलमधील काही कैद्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी मला जबरदस्तीने फोनवर बोलायला लावलं अशी दुसरी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि त्याच ऑडिओ क्लिपबरोबर त्याचं एक पत्र देखील व्हायरल झालं. आता पहिल्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये जेलमध्ये अन्याय होत असल्याचं सांगणाऱ्या अझहर दुसऱ्या रेकॉर्डिंगमध्ये जेलमध्ये सगळं काही आलबेल आहे असं सांगताना ऐकायला मिळालं. आता 2 दिवस या अझहरच्या कॉल रेकॉर्डिंगची चर्चा सुरू असतानाच तिसऱ्या दिवशी यामध्ये एंट्री झाली ती सनी आठवलेची. याच कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या सनी आठवलेंनी बाहेर फोन केला आणि जेलमध्ये वाल्मिक कराडला कशा पद्धतीने VIP ट्रीटमेंट मिळत आहे याचा पाढा वाचून दाखवला. गेल्या 3 दिवसापासून जेलमध्ये शिक्षा भोगत असलेले हे कैदी बाहेर फोन करतात आणि त्याची कॉल रेकॉर्डिंग बाहेर व्हायरल होत आहे. यावर पोलीस प्रशासन असेल किंवा कारागृह प्रशासन असेल त्यांनी अजून कुठलाही खुलासा केलेला नाही. आता जेलमधील कैद्यांना फोन करण्यासाठी मुभा आहे. ते आपल्या रक्तातील नातेवाईकांना फोन करू शकतात. त्यासाठी काही ठराविक वार असतो आणि ठराविक वेळ देखील दिलेला असतो. काही गोपनीय गोष्टीमुळे ही बाब मी तुमच्यासमोर सांगत नाही, त्यामुळे ते बाहेर फोन करू शकतात. मात्र याची रेकॉर्डिंग होते आणि ते व्हायरल देखील केले जात आहेत. त्यामुळे आता काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत. दुसरीकडे आपण जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ किंवा ऑडिओ क्लिप ज्या 2 समाजामध्ये ते निर्माण करतील किंवा ज्या ऑडिओ व्हिडिओमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा क्लिप्स व्हायरल करणाऱ्यावर फौजदारी कारवाई करणार असल्याचं खुद्द पोलीस अधीक्षकांनी सांगितलं होतं. तर आता या ऑडिओ क्लिप खऱ्या आहेत का, हे फोन नेमके जेलमधूनच केले गेले आहेत का याचा तपास पोलीस करतील. मात्र या रेकॉर्डिंग कोणी केल्या, रेकॉर्डिंग झाल्यानंतर त्या व्हायरल कोणी केल्या, त्यावर नेमकी काय कारवाई होणार आणि ज्या कोणाकडे या ऑडिओ क्लिप होत्या त्यांनी त्या अगोदर पोलिसांना का दिल्या नाहीत या संदर्भात देखील पोलीस त्यांच्याकडे विचारणा करतील का असे देखील आता प्रश्न उपस्थित झाले आहेत. कारण ऑडिओ किंवा व्हिडिओ व्हायरल करून समाजामध्ये ते निर्माण झालं किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला
तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू असे आदेश खुद्द पोलीस अधीक्षकांनीच काढले होते। त्यामुळे आता या सर्व प्रकरणानंतर पोलिसांची भूमिका पुढे काय असणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। तर गेल्या 3 दिवसापासून व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप तुम्ही लोकाशावर देखील पाहिल्या, लोकाशा टीव्हीवर पाहिल्या। या ऑडिओ क्लिपची पुष्टी आम्ही करत नाहीत, मात्र शेवटी असा प्रश्न उपस्थित झाला आहे की बीडमध्ये कारागृह आहे की कॉल सेंटर, कारण याच कारागृहातून बाहेर फोन केले जातात, ते फोन रेकॉर्ड होतात आणि व्हायरल झालेल्या रेकॉर्डिंग समाज माध्यमांवर पाठवल्या जातात, त्याच्या बातम्या होतात। त्यामुळे आता पुन्हा एकदा कारागृहामध्ये कैद्यांची स्थिती नेमकी काय आहे, कैद्यांवर खरंच अन्याय केला जातोय का, आणि जे काही त्या ठिकाणी सुरू आहे ते जे बाहेर सांगितले जाते ते खरं आहे का, आणि याची चौकशी पोलीस करतील का, किंवा यासाठी एखादी वेगळी समिती नेमली जाईल, हे देखील येणाऱ्या काळात महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर आवडला तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका।